Please like and subscribe the channel. नमस्कार, कुक विथ यमू मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। आज मी करते सोलाने भात। याला आपण ओला हरभऱ्याचा भात पण म्हणतो। सध्या थंडीचे दिवस आहेत आणि थंडीत ओला हरभरा बाजारात भरपूर प्रमाणात विकायला असतो। कोवळे हरभरे घालून केलेला भात खायला खूपच चविष्ट लागतो। चला तर मग तो कसा करायचा ते बघू। सोलाने भातासाठी हरभऱ्याची एक गड्डी बाजारातून आणली। तिचे घाटे एकदम कोवळे हिरवेगार होते। पेंडीचे घाटे मी या पद्धतीने सोलून घेतले। एका पेंडीचे साधारण ही नेहमीच्या जेवणातली एक पूर्ण वाटी भरून हरभरे निघाले। आता त्याच्या प्रमाणातच आपण भातासाठी तांदूळ घेणार। भातासाठी जुना बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून पूर्ण पाणी काढून घेतलाय। या वाटीने एक वाटी हरभऱ्यासाठी 2 वाट्या तांदूळ घेतलाय। बासमती तांदळाच्या ऐवजी दुसरा कोणताही वासाचा तांदूळ आपण घेऊ शकतोय। पहिले तर सोलाने भातासाठी वाटण करू। त्यासाठी इथं 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात। त्यातल्या ह्या 2 कमी तिखट आणि 1 तिखट आहे। मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हा 1 टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचा किस आहे। थोडीशी कोथिंबीर, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं याचं मिक्सरवर वाटण करून घ्यायचं। वाटण्यासाठी घेतलेले सगळे पदार्थ मिक्सरच्या भांड्यात घालायचे। हिरव्या मिरच्या मोठ्या असल्याने तुकडे करून घेतलेत। हे सर्व पाणी न घालता बारीक करून घ्यायचं। कोथिंबीर, आलं, लसूण, मिरच्या ओलसर असल्यामुळे पाणी घालायची गरज लागत नाही। वाटण करून घेतले, बारीक झाले, पाहू शकताय। आता खडे मसाले कोणते घेतलेत बघू। खडे मसाले अगदी थोडे घेतलेत। 2 तमालपत्र घेतलेत, 4 लवंगा, 5 काळी मिरी, 1 तुकडा दालचिनीचा आणि अर्ध चक्री फूल घेतलंय। हे अर्ध चक्री फूल आहे। भात मी पसरट कुकरमध्ये झाकण ठेवून शिजवणार आहे। मीडियम गॅसवर कुकर तापायला ठेवला। त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घातले आणि 1 टेबलस्पून तूप घातले। तुपाने भात टेस्टी लागतो। तेल तूप गरम झाले, त्यामध्ये तमालपत्र टाकले, ते हलवून घ्यायचं। आता त्यामध्ये खडे मसाले घातलेत। खडे मसाले पण थोडे हलवायचे। खडे मसाले तेलात फुललेत, त्याचा वास सुटलाय। त्यामध्ये 1 मोठा उभा चिरलेला कांदा घातलाय। कांदा चांगला परतायचा, त्याला मऊ करायचा। जास्त गुलाबी रंगावर भाजायचा नाही, फक्त तो ट्रान्सपरंट झाला पाहिजे। कांदा ट्रान्सपरंट झालाय। सुरुवातीला फोडणीत जिरं घालायचं विसरले म्हणून अर्धा टीस्पून जिरं घातलंय, ते फुलवून घ्यायचं। आता आपण वाटण तयार केले ते घातलंय, ते हलवून घ्यायचं। त्याचा आपल्याला कच्चा वास फक्त घालवायचा आहे। हे परतलंय वाटण। आता त्यामध्ये हरभरे घालायचे आणि हरभरे थोडेसे वाफवून घ्यायचे तेलामध्येच। आता त्यामध्ये पाव टीस्पून हळद घातली, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून बेडगी मिरची पावडर, हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच 1 मोठा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। हा टोमॅटो पण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। आता या वेळेला गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरच परतत राहायचं। हे परतलंय सगळं। आता तांदूळ त्यामध्ये घातलाय, तोही थोडासा हलवून घ्यायचा। तांदूळ भिजवून घेतल्यामुळे जास्त हलवलं तर त्याचे तुकडे होतात, म्हणून थोडाच हलवायचा। दुसऱ्या गॅसवर 2 वाट्या तांदळासाठी 4 वाट्या पाणी उकळून घेतलंय, ते घातले। जुना तांदूळ असल्यामुळं तेवढं पाणी लागणार आहे भातासाठी। आता चवीनुसार त्यात मीठ घातले आणि हे सगळं हलवून घ्यायचं आणि त्याला चांगली उकळी येईपर्यंत अधूनमधून हलवत राहायचं। भाताला उकळी आली, आता गॅस बारीक करून भात शिजण्यासाठी 7-8 मिनिटं झाकून ठेवायचा
अधूनमधून त्याला झाकण काढून खालीवर करून घ्यायचा भात. हे झाकण ठेवले, 7-8 मिनिट झालेत. भात शिजला का ते बघू. हा भात चांगला शिजलेला दिसतोय. आता हरभरा शिजलाय का बघू. हरभरा पण चांगला शिजलेला दिसतोय. आता गॅस बंद करून भात मुरण्यासाठी 10 मिनिटं झाकून ठेवायचा. 10 मिनिटं झालेत, झाकण काढू. भाताचा मस्त वास सुटलाय. हा गरम गरम ओल्या हरभऱ्याचा भात खाण्यासाठी तयार आहे. सर्व करू. हा भात तसा खायला छान लागतोच, पण आवडत असेल तर दह्याबरोबरही खाऊ शकतो. तुम्ही पण माझ्या पद्धतीने सोलाने भात बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. परत भेटू नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका.